नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन आता प्रियाला पकडण्यासाठी एक मोठी चाल रचणार आहेत आणि प्रियाचा खोटारडेपणा संपूर्ण जगासमोर आणणार आहेत. नेमकं काय घडतं ते आपण शेवटपर्यंत पाहूयात. आपण पाहिलं होतं वेळेवर संतोषला कोर्टात आणलं जातं आणि कोर्टाची कारवाई सुरू होते. कोर्टात संतोषला विचारलं जातं, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी खून केला होता का? आणि तेव्हा संतोष म्हणतो, नाही, खून अर्जुनने केलेला नाही. मग पुढे विचारलं जातं, मग खून कोणी केला? आणि तिथेच मोठा धक्का. संतोष म्हणतो, खून मी केला आहे. हे ऐकून सगळे शॉक होतात आणि संतोषला तुरुंगवास होतो. यानंतर अर्जुन खूप रागात असतो. तो म्हणतो, हा काय प्रकार आहे? संतोषमुळे प्रिया पुन्हा सुटली. सायली त्याला शांत करते. ती म्हणते, राग करून काही होणार आहे का? आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि इथे सायलीला एक आयडिया येते. तिला कळतं की संतोष पाचगावचा आहे आणि तिची मैत्रीण कृष्णा तीसुद्धा पाचगावची सरपंच आहे. मग सायली आणि अर्जुन थेट पाचगावला जातात. तिथे जाऊन ते संतोषच्या आईला शोधतात. संतोषची आई खूप आजारी असते, एकटी आणि खूप वाईट परिस्थितीत. हे बघून सायलीला खूप वाईट वाटतं. सायली तिला सावरते आणि तिला सगळं सत्य सांगते. संतोषची आई रडत म्हणते, मला पैसे नकोत, मला फक्त माझा मुलगा हवा आहे. मग सायली आणि अर्जुन तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. तिथे आई संतोषला समजावते, खोटं बोलू नकोस, सत्य सांग. हा सीन खूप इमोशनल असतो. अर्जुनही म्हणतो, तू सत्य बोललास तर मी तुला मदत करेन. आता संतोषसमोर मोठा निर्णय आहे. दुसऱ्या बाजूला महिपतची बेल होती आणि हे सगळं केलं असतं एका दीक्षित नावाच्या माणसाने. अर्जुनला संशय येतो की हा सचिन दीक्षित असू शकतो. चैतन्य हे सगळं अस्मिताला सांगतो आणि अस्मिता खूप रागावते. ते सचिनला विचारते, तू महिपतला सोडलंस का? हे ऐकून सचिनलाही मोठा धक्का बसतो. आता पुढे काय होणार? संतोष खरं बोलणार का? प्रिया पकडली जाईल का? आणि सचिनचं सत्य बाहेर येईल का? हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ बघायला लागेल. मैत्रिणींनो, भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.